स्टार्टअप फंडिंग जर तुम्हाला उभं करायचं असेल, स्टार्टअपमध्ये जर फंडिंग ही गोष्ट जर तुम्ही कुठेतरी ऐकली असेल, तर त्याला खूप वेज आहेत, खूप मार्ग आहेत. आपल्याकडं अनेक बँका त्यासाठी कामं करतात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा त्यासाठी खूप काम करते आहे. स्टार्टअप इंडियासारखे प्रोजेक्ट्स आज आपल्याकडं अवेलेबल आहेत. अनेक बँकांमधून या सोयी-सुविधा तुम्हाला उपलब्ध आहेत. अनेक प्रायव्हेट ऑर्गनायझेशन्स, प्रायव्हेट कंपनीज हे सुद्धा नवीन स्टार्टअपना मदत करत असतात, फायनान्शियल सपोर्ट करत असतात. फक्त फायनान्शियल सपोर्ट करतात असं नाही, तर तुम्हाला टेक्निकल सपोर्ट किंवा सिस्टम आणि प्रोसेससाठी लागणारे सपोर्ट, अनेक गोष्टी यामध्ये सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला अनेक कंपन्या आज अवेलेबल आहेत. तुम्ही नेटवरती काही सर्च केलात तर अनेक मोठ्या कंपनीज यामध्ये आहेत, या सगळ्यांना मदत करत असतात. आणि निश्चितच अशा कंपन्यांची कन्सल्टन्सी खरं तर प्रत्येक स्टार्टअपने घेतली पाहिजे. या लोकांना तुम्ही मदतीला घेऊन तुमची कंपनी चांगल्या पद्धतीने तुम्ही मोठी करू शकता. ही निश्चित महत्वाची गोष्ट आहे, जी आपण करायला संकोचतो. आपण या गोष्टींच्या बेसिकली मार्गामध्ये कधी गेलेलोच नाहीये. तर सगळ्या न्यू कमर्सना किंवा आपण असं म्हणू की मायक्रो जे उद्योजक आहेत किंवा स्मॉल स्केल मधले जे उद्योजक आहेत, यांनी स्टार्टअप इंडिया सारखे प्रोजेक्ट जे आहेत त्याची माहिती घेतली पाहिजे आणि या माहिती घेऊन त्यांनी निश्चितच कुठल्या ना कुठल्या तरी कन्सल्टन्सी बरोबर काम करून त्यांचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं उभा केला पाहिजे.